हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला आपण थेरी पार्ट मुवमेंट ऑफ इनर्शियाचा पाहिलेला होता. आज आपण प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. त्यातला पहिला जो प्रॉब्लेम आहे, रेक्टँग्युलर बीम सेक्शन हॅज विड्थ 200 mm अँड डेप्थ 300 mm. यूजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम कॅल्क्युलेट MI अबाउट इट्स बेस. एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे. हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे सपोज. तर त्याची विड्थ दिलेली आहे. विड्थ दिलेली आहे 200 mm आणि त्याची डेप्थ दिलेली आहे 300 mm. ठीक. आता सेंट्रॉइड कुठं असेल तर सेंटरला असेल. रेक्टँगलचं सेंट्रॉइड इथं असेल. हा सेंट्रॉइड असेल. हा एक्स एक्स ॲक्सिस आहे. सेंट्रॉइडच एक्स एक्स ॲक्सिस. तर हे डिस्टन्स किती असेल? हे जे डिस्टन्स असेल ते वाय बार असेल. हे किती असेल? तर हे एच बरोबर 300/2, कारण टोटल डेप्थ आहे 300, म्हणजेच 150 mm असेल. ओके. कारण हे टोटल डेप्थ आहे 300, ह्याच्या निम्म म्हणजे एच असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम कॅल्क्युलेट MI अबाउट बेस. हा जो बेस आहे, तर मी याला नाव देतो सपोज ABCD आणि D. ABCD हा रेक्टँगल आहे, तर AB हा काय आहे? त्याचा बेस आहे. ह्या बेसच्या अबाउट आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर ठीक आहे. तर आणि हे कशाच्या साह्याने काढायचं आहे? तर पॅरलल ॲक्सिस थेरमच्या साह्याने काढायचं आहे. तर आपण पाहिलेलं आहे पॅरलल ॲक्सिस थेरम IAB बरोबर इट इज सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस पॅरलल टू द ॲक्सिस. ओके. प्लस प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस, एक्स एक्स ॲक्सिस अँड AB ॲक्सिस. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म्युला पॅरलल ॲक्सिस थेरमचा आपल्याला इथं वापरायचा आहे. मग आपल्याला इथं काय काढावं लागेल? पहिल्यांदा IXX काढावं लागेल. आता रेक्टँग्युलरच्या बाबतीमध्ये आपण मागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत फॉर्म्युले. तर IXXची व्हॅल्यू काय असते? मागच्या लेक्चरला आपण रेक्टँग्युलर सेक्शनचं पाहिलं होतं. मी परत एकदा आठवण करतो. याचा एरिया B/D म्हणजे विड्थ इंटू डेप्थ, y/d/2 ही जी डेप्थ आहे त्याच्या निम्म, आणि ह्याचा जो IXX आहे किंवा त्याला IG म्हणू, हा XX तो किती आहे? BD³ अपॉन 12. तर BD³/12 हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे रेक्टँग्युलर सेक्शनच्या बाबतीमध्ये IXXचा. तर इथं आपल्याला IXX बरोबर काय असेल? तर BD³/12. ओके. B म्हणजे विड्थ, D म्हणजे डेप्थ. ठीक आहे. तर विड्थ किती दिलेली आहे? 200 इंटू D³ D किती आहे? 300. डेप्थ किती आहे? 300. त्याचा क्यूब अपॉन 12. तर हे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला IXX म्हणजेच IXX IYY पण असू शकतो, पण आपण पॅरलल ॲक्सिस थेरमला इथं आता XX घेतो आहे, सेंट्रॉइडल XX ॲक्सिस. तर आपल्याला ह्याचं जे ॲन्सर येतं आहे तर ते आपण ॲन्सर इथं आपण घ्यायचं आहे आणि ह्याचं उत्तर येणार आहे MM⁴. ठीक. हे ॲन्सर तुम्ही इथं काढून लिहायचं आहे. नेक्स्ट आता आपण एरिया काढायचा आहे. एरिया बरोबर काय? तर B/D विड्थ इंटू डेप्थ. विड्थ किती आहे? 200 इंटू डेप्थ किती आहे? 300. ह्याचा ॲन्सर तुम्ही कॅल्क्युलेटरला करून ह्याचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे.
तर हे जे आलेलं आहे हे आपण इथं टाकायचं आहे. आय ए बी म्हणजे आय अबाउट बेस, आय बेस म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस म्हणजेच आय ए बी बरोबर आय जी प्लस ए एच स्क्वेअर हे पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार. आय जी तुम्ही डायरेक्ट ॲन्सर किंवा डायरेक्ट इथं जे काय ॲन्सर आलेलं आहे ते टाकू शकता, किंवा मी असंच लिहितो डायरेक्ट 200 इंटू 300चा क्यूब अपॉन 12 प्लस एरिया. एरिया किती 200 इंटू 300 हा एरिया आहे. 200 किंवा डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहा इंटू एस स्क्वेअर इंटू एच स्क्वेअर. एच किती आहे तर 150, 150चा स्क्वेअर. ओके, तर हे तुम्ही सॉल्व करा, हे तुम्ही सॉल्व करा आणि कॅल्क्युलेशन करून तुम्हाला जे ॲन्सर येणार आहे ते ॲन्सर किती येते 1.8 इंटू 10⁻⁹ mm⁴. This is the answer. दिस इज द आन्सर. बघा सिम्पली काय करायचं आपल्याला, रेक्टँग्युलर बीम सेक्शन दिलेलं आहे, हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला विड्थ दिलेली आहे 200, डेप्थ दिलेली आहे 300 आणि पॅरलल ॲक्सिस थेरम वापरा असं सांगितलेलं आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम काय करतो, काय सांगतो की स्टेटमेंट काय आहे, तर जो काही मुवमेंट अबाउट ज्या ॲक्सिस भोवती मुवमेंट घ्यायचा आहे, सपोज हे ई बी ही ॲक्सिस आहे, तर ते काय असतं इज इक्वल टू मुवमेंट ऑफ मुवमेंट अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस पॅरलल टू दॅट ॲक्सिस, ह्या ॲक्सिसला हा पॅरलल आहे, प्लस प्रोडक्ट ऑफ एरिया इंटू स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. सो दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस दॅट इज एच, तर त्याचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं हा पॅरलल ॲक्सिस थेरम आपण मागच्या लेक्चरला पाहिला होता. ह्याच्यामध्ये आय एक्स एक्स आय जी, आता ह्या ए बीला पॅरलल ॲक्सिस कोणता आहे, एक्स एक्स ॲक्सिस आहे सेंट्रॉइडल ॲक्सिस, म्हणून आय एक्स एक्स घेतलं आहे. तर बी डी क्यूब आपण 12 हा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरला पाहिलेला आहे. तर त्यानुसार आपण त्या व्हॅल्यू पुटअप केल्या, उत्तर काढलं तर बरं होईल, नाही काढलं तरी इथं आपण तसंच ठेवलेलं आहे. एरिया म्हणजेच काय, रेक्टँगलचा एरिया म्हणजेच काय, पाय इंटू उंची ए बरोबर बी इंटू डेप्थ किंवा विड्थ इंटू डेप्थ बी इंटू डी 200 इंटू 300. ह्याचं जर डायरेक्ट उत्तर लिहिलं तर चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. आणि एच काय आहे, एच म्हणजे ह्या दोघातलं परपेंडिक्युलर अंतर काय असणार आहे, तर हा सेंट्रॉइडल ॲक्सिस काय करणार आहे, इकडं आणि इकडे सेम भाग करणार आहे. म्हणजे हे टोटल आहे 300, त्याच्या निम्म म्हणजे 150, हे एच आलं. एच बरोबर इथं किती आलं, म्हणजे हे एच किती येणार आहे, तर D/2 म्हणजेच 300/2 म्हणजे 150. तर हे एच पण इथं लिहिलं आणि ह्यानुसार आपण ॲन्सर काढलेला आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज सेम बट हिअर द कंडिशन इज गिवन. डिटरमाइन द MI ऑफ सॉलिड रेक्टँग्युलर सेक्शन 40 mm वाईड अँड 60 mm डीप अबाउट इज स्मॉलर साईड. स्मॉलर साईडच्या अबाउट आपल्याला MI काढायचा आहे. मग आपण बेसला काय घेऊया, स्मॉलर साईड घेऊया. रेक्टँगलची स्मॉलर साईड किती असणार आहे, 60 आणि 40 मधली 40 ही साईड काय असणार आहे, स्मॉलर साईड असणार. म्हणून आपण इथं सपोज की 40 mm विड्थ आहे, स्मॉलर साईडलाच काढायचं आहे आणि विड्थ पण 40च आहे. 40 ही विड्थ आहे. सपोज ABCD हा रेक्टँगल आहे, ABCD हा रेक्टँगल आहे आणि त्याची जी डेप्थ आहे ती डेप्थ दिलेली आहे 60. सेम मागचा जो प्रॉब्लेम होता तसाच प्रॉब्लेम आहे. तर ह्याचा जो सेंट्रॉइड येणार आहे तो इथं मिड पॉईंटला येणार आहे. हे जे अंतर असेल ते y बार बरोबर D/2, हे अंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स याचं सेंट्रॉइडपासून. तर आपल्याला ए बी म्हणजे स्मॉलर साईड कोणती, ए बीच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. म्हणजेच काय, आपण इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरूया. आय ए बी बरोबर आय जी प्लस ए एस स्क्वेअर, मागच्यासारखंच आहे. इथं एच बरोबर काय असणार आहे, एच म्हणजे हे असणार आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. इथं वाय बार म्हणलं आहे पण इथं एच असणार, एच बरोबर
D/2 इज इक्वल टू 60/2 म्हणजे 30 वाय बार किंवा एच. ठीक आहे, एच. ओके. नेक्स्ट एरिया काय असणार आहे, बी इंटू डी. विड्थ इंटू डेप्थ. विड्थ किती आहे 40, डेप्थ किती आहे 60. ठीक. नेक्स्ट आपण जे फॉर्म्युला आत्ता घेतलेला आहे IAB इज इक्वल टू IG काय असणार आहे IXX, कारण का EBला पॅरलल XX ॲक्सिस आहे. ठीक, प्लस AH². IXX आपण आत्ता मागाशी पाहिलेलं आहे BD³/12 प्लस AH². बी किती आहे 40, D³ किती आहे 60^³ अपॉन 12 प्लस एरिया किती आहे 40 × 60 इंटू एच किती आहे 30^². तर हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताल करणार आहे तेव्हा ह्याचं जे आन्सर आहे हे 2.88 2.88 इंटू 10⁶ हे आन्सर येतं. सेम मागचा जो प्रॉब्लेम होता तोच सेम प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झाल्यात. आणि त्यांनी काय म्हटलं MI अबाउट बेस काढायचा आहे, म्हणजे AB हा बेस आहे. बेस म्हणजे किंवा MI अबाउट स्मॉलर साईड. आता AB ही स्मॉलर साईड आहे, 60पेक्षा 40 ही साईड स्मॉलर आहे. 40 साईड स्मॉलर असल्यामुळं हा बेस 40च झाला आणि स्मॉलर साईड पण 40च झाली. तर AB काढायचा आहे. मग हे जे पॅरलल ॲक्सिस थेरम आहे तो वापरला आणि अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवलेला आहे. हे झालं रेक्टँगल. नेक्स्ट प्रॉब्लेम हॉलो स्क्वेअरच्या बाबतीत आहे. रेक्टँगल स्क्वेअरचा फॉर्म्युला एकच समजायचा आहे आपल्याला. अ हॉलो स्क्वेअर हॅज इनर डायमेन्शन A × A. हा एक स्क्वेअर आहे, आतलं डायमेन्शन आहे A, म्हणजे ह्याची विड्थ A आहे आणि डेप्थसुद्धा स्मॉल a आहे. अँड आउटर डायमेन्शन 2A × 2A. आउटर डायमेन्शन 2A विड्थ आणि डेप्थ पण 2A आहे. मग काय करायचं, फाइंड द MI अबाउट आउटर साईड. MI अबाउट आउटर साईड ही काय आउटर साईडच आहे. AB ही काय आउटर साईडच आहे, म्हणजे बेस आहे. म्हणजे MI अबाउट बेसच काढायचा आहे, आउटर साईड काढायची आहे. MI अबाउट आउटर साईड म्हणजेच काय झालं MI अबाउट AB झालं. मग पॅरलल ॲक्सिस थेरम इथं सुद्धा वापरायचा आहे. पॅरलल ॲक्सिस थेरम जो आपला माहीत आहे आपल्याला काय IAB, म्हणजे हे तर आउटर साईड आहे, AB धरूया, इज इक्वल टू IG प्लस A × H². इथं IG बरोबर काय, EBला पॅरलल ॲक्सिस कोणता आहे XX ॲक्सिस आहे, त्यामुळे IG इथं काय येणार आहे सेंट्रॉइडल XX ॲक्सिस येणार आहे प्लस AH². ठीक आहे, म्हणजे इथं IXX काढायचा आहे, A काढायचा आहे आणि H² काढायचा आहे. तर आपण मागच्या लेक्चरला फॉर्म्युला पाहिलेला होता की MI अबाउट हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. इथं स्क्वेअर जरी असलं तर आपण रेक्टँग्युलरचाच आधार इथं घेणार आहे. एरिया A बरोबर काय असणार आहे, एरिया A बरोबर B × D मायनस B × D हाच घ्यायचा आहे. वाय बार म्हणजे इथं H असणार आहे, कॅपिटल D/2. IXXचा फॉर्म्युला काय आहे BD³ मायनस BD³/12, कॅपिटल BD³ मायनस स्मॉल BD³/12. अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला मागच्या लेक्चरला पाहिलेला आहे. तर ह्याचा आपल्याला तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. मी जस्ट तुम्हाला रेफरन्स सांगतो आहे, पण तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. त्यामुळं इथं IXX किंवा IG बरोबर काय असणार आहे, बरोबर कॅपिटल BD³
मायनस स्मॉल बी डी क्यूब अपॉन 12. ओके, कॅपिटल बी डी क्यूब अपॉन स्मॉल बी डी क्यूब अपॉन 12. आता इथं कॅपिटल बी आणि स्मॉल डी हे काय, कॅपिटल बी म्हणजे विड्थ 2a आणि कॅपिटल डी म्हणजेच काय आहे 2aच आहे. कॅपिटल बी 2a आहे आणि कॅपिटल डी पण 2a आहे. मग ते आपण पुटअप करूया. 2a इंटू 2a क्यूब 2a अपॉन 2a क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब. स्मॉल बी काय आहे, स्मॉल बी काय विड्थ काय स्मॉल ए आणि डी स्मॉल डी काय आहे एच आहे. म्हणजे इथं काय येणार आहे ए इंटू ए क्यूब अपॉन 12. हा झाला आय एक्स एक्स किंवा आय जी. म्हणजेच हे हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तेव्हा असं येते 16a⁴ मायनस a⁴ अपॉन 12. 16a⁴ मायनस a⁴ अपॉन 12. मग हे जेव्हा तुम्ही परत व्यवस्थित कॅल्क्युलेशन करतात तेव्हा आपल्याला येते 16मधनं 1 गेला 15, 15 अपॉन 12 a⁴ ही व्हॅल्यू आली. 16मधनं 1 गेला a⁴ कॉमन काढा. a⁴ इथं कॉमन काढलं 16 मायनस 1 अपॉन 12 म्हणजे 15 अपॉन 12 a⁴. a⁴ कॉमन काढलं. ठीक. नेक्स्ट आपण एरिया काढायचा आहे. एरिया बरोबर आपण पाहिलेलं आहे. एरिया बरोबर इथं काय असतं, कॅपिटल बी डी म्हणजे आउटर जो रेक्टँगल आहे इथं स्क्वेअर आहे, आउटर स्क्वेअर मायनस आउटर स्क्वेअरचा एरिया मायनस इनर स्क्वेअरचा एरिया. हा काय झाला, ह्या सेक्शनचा एरिया झालेला आहे. इथं कॅपिटल बी काय आहे 2a, कॅपिटल डी काय आहे 2a मायनस स्मॉल बी काय आहे a, स्मॉल डी काय आहे a. ठीक आहे. म्हणजेच 4a² मायनस a² बरोबर 3a² हा एरिया झालेला आहे. नेक्स्ट एच म्हणजेच वाय बार म्हणजेच इथं एच बरोबर काय आहे कॅपिटल डी बाय 2. कॅपिटल डी काय आहे, कॅपिटल डी हा एच असणार आहे ना, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन 2 ॲक्सिस ए बी आणि एक्स ह्याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजेच काय, हे डीच्या कॅपिटल डीच्या निम्म. म्हणजेच इथं कॅपिटल डी काय आहे 2a अपॉन 2 म्हणजे इथं काय आलं ए आलेला आहे. मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा हे पुटअप करू ह्या आपल्या पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये तेव्हा आपल्याला एम आय अबाउट ए बी येईल. एम आय अबाउट ए बी येणार आहे. एम आय अबाउट ए बी बरोबर आय जी किती आलेला आहे किंवा आय एक्स एक्स म्हणजेच आय जी इथं जी की ए बीला पॅरलल ॲक्सिस आहे तो किती आलेला आहे ह्याचा आन्सर, तर 15a⁴ अपॉन 12. ओके, हा जो इक्वेशन 1 आहे ह्याच्यामध्ये पुटअप करूया ह्या व्हॅल्यू. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 हे जे इक्वेशन आलेलं आहे आपलं किंवा हा जो फॉर्म्युला पॅरलल ॲक्सिस थेरमचा आहे त्याच्यामध्ये पुटअप करूया. आय एक्स एक्सची व्हॅल्यू काय 15a⁴ अपॉन 12 प्लस एची व्हॅल्यू काय आलेली, एची व्हॅल्यू 3a² ब्रॅकेटमध्ये टाकतो इंटू एच किती आलेला आहे म्हणजेच वाय बार ए चा स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आलेला आहे. मग हे जेव्हा तुम्ही सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला 15a⁴ अपॉन 12 प्लस 3a⁴ म्हणजेच a⁴ कॉमन काढलं 15/12 प्लस 3. हे जेव्हा तुम्ही सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला येईल 4.25 a⁴. सो दिस इज द आन्सर. हे जेव्हा तुम्ही आतला ब्रॅकेट सॉल्व करताल कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं
तेव्हा तुम्हाला आय ए बीचे व्हॅल्यू इथं येणार आहे पॅरलल ॲक्सिस. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आपला आहे अ हॉलो स्क्वेअर हॅज इनर डायमेन्शन 80 × 80 mm. हा आतला जो स्क्वेअर आहे ह्याचं डायमेन्शन काय आहे 80/80. 80/80. 80/80चा स्क्वेअर आतला आहे आणि बाहेरचा जो स्क्वेअर आहे त्याचं डायमेन्शन काय आहे आणि आउटर्स डायमेन्शन 120 by 120. ठीक आहे. फाइंड एम आय अबाउट आउटर साईड. तर ही काय झाली, ही झाली बाहेरची बाजू आउटर साईड. ही एम आय अबाउट ए बी काढायचं आहे. सेम पॅरलल ॲक्सिस थेरम इथं वापरावं लागणार आहे कारण एम आय अबाउट ए बी काढायचा आहे बेस किंवा आउटर साईड. आणि हा सेक्शन आहे हॉलो सेक्शन आहे. हा त्याचा सेंट्रॉइड पॉईंट आहे. मग ह्या ए बीला पॅरल कुठला सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे x6. ओके. मग इथं पॅरलल ॲक्सिस थेरमनं काय येणार आहे आय ए बी म्हणजे आउटर साईड जी आहे. आता ही ए बी ही काय आउटर साईड आहे बाहेरची बाजू आहे बरोबर आय जी प्लस ए एच स्क्वेअर. आय जी बरोबर काय ए बीला पॅरलल कोणती सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे x6 ॲक्सिस म्हणून आय जी बरोबर काय घेणार आपण आय x6 प्लस ए एच स्क्वेअर. ओके. आत्ता जसं आपण पाहिलं मागचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये ए आणि 2a दिलं होतं तर सेम तसाच प्रॉब्लेम आहे फक्त इथं व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इथं तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला काढायचं आहे. मग इथं आय जी बरोबर आय x6 आपण पाहिलेलं आहे. बी हॉलो सिलेंडरच्या बाबतीत काय असतं कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब अपॉन 12. हा आय x6 आहे. आय वाय वायचा वेगळा असणार आहे परंतु आपण इथं आय x6 का घेतलं आहे कारण ए बीला पॅरलल ॲक्सिसच घ्यायचं आहे. आपण ए बीचं अबाउट मुवमेंट काढायचं आहे. इथं पॅरलल ॲक्सिस कोणता आहे ए बीला पॅरलल तर x6 आहे म्हणून x6चं जे फॉर्म्युला आहे हॉलो रेक्टँगलच्या बाबतीत किंवा स्क्वेअरच्या बाबतीत तो आपण इथं घेतलेला आहे. मग इथं काय येणार आहे कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब अपॉन 12. कॅपिटल बी किती आहे कॅपिटल बी 120 आहे म्हणजे 120 इंटू कॅपिटल डी 120च आहे स्क्वेअर असल्यामुळे सेमच आहे 120चा क्यूब मायनस स्मॉल बी किती आहे हा स्मॉल बी आहे हा स्मॉल बी आहे इनसाईडचा हा स्मॉल बी आहे 80 मी ब्रॅकेट करतो 80 इंटू स्मॉल डी क्यूब हा स्मॉल डी आहे 80चा क्यूब. ठीक आहे. अशा पद्धतीनं बाय 12. बघा अशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे आहेत. मग तुम्हाला जे ॲन्सर येईल ते काय येईल तर 207.36 इंटू 10⁻⁶ मायनस 4.096 इंटू 10⁻⁶. ह्याचं कॅल्क्युलेशन हे येणार आहे अपॉन 12. म्हणजे आय जी किंवा आय x6 बरोबर काय आलं 13.867 इंटू 10⁻⁶ mm⁴. ठीक आहे. हे झालं आय जी. ठीक आहे हे इक्वेशन 1. आय जी निघालेलं आहे आपलं. आता ए काढावं लागेल. ए बरोबर काय असतं कॅपिटल बी इंटू डी मायनस स्मॉल बी इंटू डी हॉलो रेक्टँगल किंवा स्क्वेअरच्या बाबतीत. इथं बी काय आहे कॅपिटल बी काय आहे 120 स्मॉल डी कॅपिटल बी 120 आहे कॅपिटल डी पण 120 आहे स्मॉल बी आहे 80 आणि स्मॉल डी पण आहे 80. ठीक. म्हणजे ह्याचं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे 8000 mm². एरिया असल्यामुळे mm².
त्याच्यानंतर एच काढायचा आहे. एच म्हणजे काय की परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस ए बी आणि एक्स एक्सेस. म्हणजे एच बरोबर काय असणार आहे इथं कॅपिटल डी बाय 2 म्हणजेच 120/2 म्हणजेच काय असणार आहे 60 mm. ओके. मग आय ए बीमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पुटअप करूया. आय ए बी बरोबर पहिलं जे इक्वेशन आहे आय जी किंवा आय एक्स एक्स प्लस ए एच स्क्वेअर हे जे आहे ना इक्वेशन ह्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करा. आय जी किती आलेला आहे आय जी एवढा आलेला आहे 13.867 इंटू 10⁻⁶ प्लस ब्राकेट इथं टाका कॅल्क्युलेटरचा वापर करत असताना. ए किती आलेला आहे 8000 प्लस इंटू एच किती आला आहे 60चा स्क्वेअर. कॅल्क्युलेटर करताना हे ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन करा म्हणजे चुकणार नाही आन्सर, किंवा सेपरेटली केलं तरी चालेल. तर हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करताल तेव्हा ह्याचं उत्तर येते 42.667 इंटू 10⁻⁶ mm⁴. तर हे तुमचं आलं ॲन्सर. तर सिम्पल आहे. जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा पॅरलल ॲक्सिस थेरम आणि आय एक्स एक्सचा फॉर्म्युला, ए काढायचा फॉर्म्युला आणि एच म्हणजे हे वाय बार किंवा एच तर त्याची व्हॅल्यू काय असते आणि ते फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे. अशा पद्धतीने हे रेक्टँगल हॉलो असेल किंवा सॉलिड असेल त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आज आपण इथंच थांबतो आणि पुढच्या नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया.